बांधवांनो, नॅचरल शुगरच्या माध्यमातून जे काही आपल्या विविध गटामध्ये जे काही देण्यात आलेले रेन गेज आहेत हे अशा प्रकारचं हे एक रेन गेज. तर रेन गेज ठेवत असताना आपण काळजी काय घेतली पाहिजे. तर आता आम्ही हे दुसरा मजला आहे ना, ही बरोबर दुसरा मजला. हा, तर आपण ज्यावेळेस हे रेन गेज ठेवत असतो तर त्याच्या आसपास अडथळे असले नाही पाहिजे किंवा उंच ह्याच्यापेक्षा असं जवळ चिटकूनच असं झाड वगैरे जे आहे ते असं असलं नाही पाहिजे. त्यानं काय होतंय, समजा इथं जर उंचावर झाड असतं त्या झाडाचा झोपाळा जर झाला तर पडलेला पाऊस बरोबर तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही, कारण की त्या झाडाच्या कॅनॉपीमुळं इथलं पर्जन्यमान जे आहे ते इथं कमी यायची शक्यता असते. ती एक आपण काळजी घेतली पाहिजे. दुसरा विषय, आता बरेच शेतकरी काय करतात, व हे लुंकतय वगैरे म्हणून ही समजा हा कठडा आहे इथं खाली इथं बाजूला ठेवतात आणि त्याला बांधून टाकतात. हे सुद्धा चुकीचं आहे, असं नाही करायला पाहिजे. आता ह्या शेतकरी महोदयांनी जशा पद्धतीनं ह्या कठड्यावर व्यवस्थित ह्या तारांच्या सहाय्याने ह्याला चांगलं व्यवस्थित बांधलंय, अशा पद्धतीनं रेनगेज जे आहे ते आपण हे ठेवलं पाहिजे. दुसरा विषय, आता बघा हे जे मेजरिंग सिलेंडर आहे तर हे मोजत असताना ज्यावेळेस आपण हे म्हणजे पूर्ण काढू आपण, तर ज्यावेळेस आपण समजा सकाळी 6 वाजता आपण रिडिंग घेतली आणि नंतर नेक्स्ट पुढच्या 24 तासाला आपण रिडिंग घ्यायच्या, तर त्यावेळेस काय आहे की जे काही रात्रभर आणि दिवसभर जे काही पडलेला पाऊस आहे, जसं आज पाऊस पडलाय आणि हे अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये पाणी पण आपल्याला जे आहे ते दिसत आहे, तर हे पाणी जे आहे ते आपण व्यवस्थितरित्या ह्या कोनिक ह्याच्यामध्ये मेजरिंग सिलेंडरमध्ये जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. आणि ह्या बॉटलमध्ये अजिबात कुठंही पाणी राहिलं नाही पाहिजे अशी काळजी घेऊन अशा पद्धतीनं ह्या रिडिंग जी आहे ते आपल्याला घ्यायचे आहेत. जसं की इथं समजा हे 6ची रिडिंग आहे, अशा पद्धतीनं आपण ते रिडिंग जे आहे ते नोंदवायचं. समजा हे बाटली पूर्ण जर भरली आणि इथपर्यंत रिडिंग आली तर हे पाणी एकदा भरून वहीवर लिहायचं. त्याच्यानंतर हे पाणी बाजूला काढायचं आणि ह्याच्यात आणखीन राहिलेलं एक्सेस वॉटर जी काय असेल मग त्याची जिथवर काय क्वांटिटी येईल त्या पद्धतीने जे आहे ते आपण परत भरून त्या पद्धतीने आपल्याला जे आहे ते रिडिंग सांगायचे. दुसरा विषय, हे पण बॉटल एखादी जास्त पाऊस झाला हे बॉटल भरली आणि ह्याच्यातलं खालचं जे काही हे प्लास्टिकचं जे काही हे आहे ते जर भरलं तर त्याच्यातलं सुद्धा पाणी जे आहे ते आपण काढायचे. आता आम्ही एक ट्रायलसाठी घेतलं, मग हे पाणी फेकून द्यायचं नाही आहे. हे पाणी जे आहे ते परत आपल्याला, समजा आता रात्री पाऊस झाला, आजचा हा दिवसभराचं पाणी आणि रात्री जर पाऊस झाला तर ते पाणी असं एकत्रित उद्या जे आहे ते आपण रिडिंग घ्यायची घेणार. अशा पद्धतीने जे आपण हे काळजी घ्यायची. दुसरा विषय, ह्या सिस्टीममुळे जशा पद्धतीनं आपण यापूर्वीच कारखान्याने दिलं होतं त्याच पद्धतीने हे मेजरिंग सिलेंडर जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने जे ते जपून ठेवलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपण सुद्धा जे आहे ते हे मेजरिंग सिलेंडर जपून ठेवावं.